ಹಲೋ, ವೆಲ್ಕಮ್ ಬ್ಯಾಕ್ ಟು ಜಕಾರ ಅಕಾಡೆಮಿ. ಇವತ್ತಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ನಾವು ತೃತೀಯ ಭಾಷೆ ಹಿಂದಿ ವಿಷಯಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಈಗಾಗಲೇ ನೀವು ನಿಮ್ಮ ತರಗತಿಗಳಲ್ಲಿ पूर्व परीक्षा ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಾ ಅಂತ ನಾನು ಅನ್ಕೊಂತೀನಿ. आप सभी ने निदानात्मक परीक्षा कह सकते हैं या फिर पूर्व परीक्षा कह सकते हैं, उनका डायग्नोस्टिक टेस्ट आप सभी ने अपनी कक्षा के अंदर लिया है. अब जून 15 तक हमें क्या करवाना है? उपचारात्मक गतिविधियों को कराना है. उसके बाद में हमें पोस्ट टेस्ट लेना है ना, सफल परीक्षा जिसको हम कहते हैं. इन सभी को हमें करवाना है. तो किस प्रकार से हमारी कार्य योजना रहनी चाहिए, ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನು ಯಾವ ತರ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕು, ಇದೆಲ್ಲನೂ ಕೂಡ DSCRT ಏನು ಪಠ್ಯವನ್ನು ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿರುವಂತಾನೆ ನಾನು ಇದನ್ನು ಕೂಡ ರೆಡಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ತಾವುಗಳು ಕೂಡ ಹೀಗೆ ಮಾಡಿ, ಇದು ಜಸ್ಟ್ ಒಂದು ಮಾದರಿಯಾಗಿದೆ. ತಾವುಗಳು ನಿಮ್ಮ ಹಂತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೂಡ ತಯಾರಿಯನ್ನು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸೊ ಇದೇ ನಿಮಗೆ ಬೇಕಿತ್ತು, ಇದರ PDF ಕೂಡ ವಿಡಿಯೋ ಡಿಸ್ಕ್ರಿಪ್ಷನ್ ಬಾಕ್ಸ್ ಅಲ್ಲಿ ಇರುತ್ತೆ. ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾರು ಜಕಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ ಅವರು ದಯವಿಟ್ಟು ಜಕಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ बने ನಮ್ಮ ವಿಡಿಯೋವನ್ನ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡೋಣ. कक्षा 10वीं उपचारात्मक कार्य योजना किस प्रकार से, एक्शन प्लान हमें किस प्रकार से लिखना चाहिए. सबसे पहले देखिए अधिगम के अंश, ಕಲಿಕಾಂಶಗಳು ಏನೇನಿರ್ತವೆ ಇಲ್ಲಿದೆ. और FLN अथवा अपेक्षित सीखने के प्रतिफल जो कि DSCRT के द्वारा जो हमें दिया गया है ये सभी यहाँ पर है. और उपचारात्मक गतिविधियां रिमिडियल एक्टिविटीज ಏನಿರಬಹುದು ಎನ್ನುವಂಥದ್ದು, ಬೋಧನೋಪಕರಣ ಸರಿನಾ, ಯಾವೆಲ್ಲ ಪಾಠೋಪಕರಣಗಳನ್ನ ನಾವು ಇಲ್ಲಿ यूज ಮಾಡ್ಕೊಳ್ಬಹುದು ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಹೋಗೋಣ. तो सबसे पहले हम देखेंगे श्रवण बोध सुनना. पहले के जो 4 हैं वो FLN से संबंधित हैं. सुनना, सुनी हुई बातों को समझकर प्रश्नों का उत्तर देंगे. तो ये 10वीं कक्षा के लिए 10ನೇ ತರಗತಿಗಿದೆ. ಸೊ ಹಾಗಾಗಿ ನಾವು ಏನ್ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಮಾಡಿಸಬಹುದು ಅಂದ್ರೆ SSLC ಸ್ಕೋರಿಂಗ್ ಪ್ಯಾಕೇಜ್ ಆಗಿರಬಹುದು ಅಥವಾ ಓಲ್ಡ್ ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಆಗಿರಬಹುದು, ಅದರಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ गद्यांश का श्रवण और चर्चा. अध्यापक क्या करेंगे, गद्यांश को कक्षा के अंदर सुनाएंगे, उसके ऊपर विद्यार्थी क्या करेंगे, चर्चा करेंगे. ठीक है, उनके अंदर जो प्रश्न आते हैं उनका कैसे लिखना चाहिए, कहां से कहां तक उसका उत्तर आ सकता है, इस प्रकार से चर्चा करना है. सुनी हुई बातों को यहाँ पर लिखेंगे. SSLC मॉडल क्वेश्चन पेपर्स हो गए या फिर डिजिटल पैनल का भी आप उपयोग कर सकते हैं. ಇದು 10ನೇ ತರಗತಿಗೆ ಇರೋದ್ರಿಂದ ಒಂದಿಷ್ಟು ರಿಸಲ್ಟ್ ಓರಿಯೆಂಟೆಡ್ ಕೂಡ ನಾವು ಇಲ್ಲಿ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಮಾಡೆಲ್ ಕ್ವಶನ್ ಪೇಪರ್ ಇರತಕ್ಕಂಥ ಗದ್ಯಾಂಶಗಳನ್ನ ಓದಬಹುದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಶಿಕ್ಷಕರು ಓದಬಹುದು, ಅದರ ಮೇಲೆ ಚರ್ಚೆಯನ್ನು ಸಹಿತ ನಾವು ಮಾಡಬಹುದು. ನಾನು ಅದನ್ನ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. पठन कौशल, ठीक है, पढ़ना, सरल वाक्य समझकर पढ़ते हैं अंत. पाठों का मौन वाचन और स्वर वाचन करवाना, अर्थ ग्रहण करवाना. SSLC ಇರತಕ್ಕಂತ ಒಂದಿಷ್ಟು ಪಾಠಗಳನ್ನ ನಾವು ಅವ್ರಿಗೆ ಏನ್ ಮಾಡಬಹುದು, सरल वाक्यों को समझकर पाठों का वाचन करवा सकते हैं. स्वर वाचन भी जोर से पढ़ने के लिए या फिर मौन वाचन भी हम छात्रों को दे सकते हैं. उसके बाद में हम प्रश्न भी विद्यार्थियों को पूछ सकते हैं. यहाँ पर पाठ्य पुस्तक का हम उपयोग कर सकते हैं. आगे आता है हमारा लेखन कौशल के बारे में. सरल शब्द लिखने के बारे में है. कठिन शब्द और पारिभाषिक शब्दों की स्पेलिंग बी की प्रतियोगिता. ठीक है, कठिन शब्दों को लिखने के लिए जैसे कि मैंने कहा है, या फिर इसी से आप स्कोरिंग पैकेज के अंदर से ओल्ड मॉडल क्वेश्चन पेपर के अंदर ही यहाँ पर या फिर पाठों के अंदर से ही जो कठिन शब्द हैं या फिर जो पारिभाषिक शब्दों की स्पेलिंग किस प्रकार, यानी कि जो कठिन शब्द हैं जैसे कि वांग्मय हो गया या फिर परिस्थिति या फिर जो संयुक्त अक्षर जो विद्यार्थियों को लिखने के अंदर कठिन लगते हैं, वैसे वैसे शब्दों का हम एक कॉम्पिटिशन भी करवा सकते हैं. यहाँ पर हमें शब्द की पट्टियों की आवश्यकता पड़ सकती है. आगे हम बढ़ेंगे. मातृभाषा का अनुवाद है. प्रथम भाषा से संबंधित सरल वाक्यों को हिंदी में अनुवाद करने के लिए मिशन प्रकृति जैसे विषयों पर कन्नड़ वाक्यों का हिंदी अनुवाद करवाना है. ಪ್ರಕೃತಿ ಮಿಷನ್ ಹೋದ ವರ್ಷ ನಾವು ಇದನ್ನ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸೊ ಇಂಟರ್ನೆಟ್ ಕ್ರಾಂತಿ ಬಗ್ಗೆ ಕೂಡ ತೆಗೆದುಕೊಳ್ಬಹುದು, ಬೇರೆ ಬೇರೆ ವಿಷಯಗಳನ್ನ ತೆಗೆದುಕೊಂಡು ಅಥವಾ ಬೇರೆ ಬೇರೆ ಸಿಂಗಲ್ ವಾಕ್ಯನ ಕೂಡ ಕೊಡಬಹುದು, ತೊಂದರೆ ಇಲ್ಲ. ಸೊ ಅದನ್ನ ಕನ್ನಡದಲ್ಲಿರುವಂತದ್ದನ್ನ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅನುವಾದ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಕೂಡ ಹೇಳ್ಬಹುದು. ದ್ವಿಭಾಷಾ ಕಾರ್ಯಪತ್ರಕ್, ಕನ್ನಡ ಹಾಗೂ ಹಿಂದಿ ಇರುವಂತಹ ಒಂದು ವರ್ಕ್ಶೀಟ್ ಗಳನ್ನ ತಾವು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಸಾಹಿತ್ಯಿಕ್ ಬೋಧ್, ಇಲ್ಲಿ गद्य ಆಗಿರಬಹುದು पद्य ಆಗಿರಬಹುದು. ಸೊ ಅದನ್ನ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ, उनके अनुभवों को अपने व्यवहार में उनका प्रयोग करते हैं. फॉर एग्जाम्पल मैंने लिया है APJ अब्दुल कलाम, क्योंकि हम 10वीं के लिए पाठ है गिल्लू, पाठों पर समूह चर्चा और निष्कर्ष निकाला. APJ अब्दुल कलाम के पाठ का वाचन करेंगे या फिर गिल्लू पाठ का वाचन करेंगे. उसके बाद में विद्यार्थियों को क्या समझ में आए उसका हम निष्कर्ष भी यहाँ पर ले सकते हैं. तो यहाँ पर हम PPT प्रेजेंटेशन भी कर सकते हैं या फिर पाठ्य पुस्तक का भी हम यहाँ पर उपयोग कर सकते हैं. ठीक है, तो मेरे पास PPT प्रेजेंटेशन होगा और मेरे क्लास के अंदर या डिजिटल पैनल भी है, तो मैं यहाँ पर उनका प्रयोग करूंगा. आप अपनी कक्षा के अंदर जिस हिसाब से आप देख लीजिए. और पत्र लेखन के बारे में, श्रवण वाचन द्वारा छात्र औपचारिक पत्र लेखन की विधि नियमों को संदर्भानुसार उपयोग इनका करते हैं. तो पत्र लेखन जो है ಬಹಳಷ್ಟು ಮುಖ್ಯವಾಗಿರುವಂತದ್ದು, ಏಕೆಂದ್ರೆ 10ನೇ ತರಗತಿಗೆ 5 अंकों का हमें क्या रहता है, पत्र रहता ही रहता है. अभी से उनको प्रैक्टिस करवा दीजिए.
तो 5 अंक सिक्योर हो जाएंगे बच्चों के लिए। तो प्रेषक हो गया, सेवा में, विषय, अभिवादन और समापन अंगों के साथ पत्र का संगठन का अभ्यास करना, सघन का अभ्यास करना, उनका प्रारूप समझाना है. ಪ್ರೇಷಕ ಎಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು, ಸೇವಾಮಿ ಎಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕು ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ಪ್ರಾಕ್ಟೀಸ್ ಅನ್ನ ಮಾಡಿಸಬಹುದು. ನಮೂನಾ ಪತ್ರ ಪಟ್ಟಿಕಾ ಮಾದರಿ ಸ್ಯಾಂಪಲ್ ಲೆಟರ್ಸ್ ಗಳು ಯಾವ ತರ ಇರ್ತಾವೆ ಅದನ್ನ ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು ಅಥವಾ ಪತ್ರದ ಪ್ರಾರೂಪನ ಒಂದು ತೋರಿಸ್ಕೊಳ್ಬಹುದು. शब्द भंडार, छात्र छात्रों में हिंदी शब्द भंडार का विकास होता है तथा शब्दकोश उपयोग करने की कला छात्र सीखते हैं. यहाँ पर हम क्या कर सकते हैं, शब्दकोश से अर्थ ढूंढकर उन शब्दों का स्वयं वाक्यों में प्रयोग करना. ಒಂದಿಷ್ಟು ಕಠಿಣ ಶಬ್ದಗಳ ಅರ್ಥವನ್ನ ಡಿಕ್ಷನರಿಯಿಂದ ಹುಡುಕಬೇಕು, ಜೊತೆಗೆ ಅದನ್ನ ಸ್ವಂತ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಳಸ್ಕೊಳ್ಳಿ ಎನ್ನುವಂಥದ್ದನ್ನು ಕೂಡ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಪ್ರಯೋಗ ಮಾಡೋದಕ್ಕೂ ಕೂಡ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗೆ ಹೇಳ್ಬೋದು. ಉಚ್ಚ ಸ್ತರೀಯ ಹಿಂದಿ ಶಬ್ದಕೋಶ, ಒಂದು ಡಿಕ್ಷನರಿಯನ್ನು ಕೂಡ ನಾವು ತೆಗೆದುಕೊಳ್ಬಹುದು ಇಲ್ಲಿ. ಎಸ್, ವ್ಯಾಕರಣಿಕ ಜ್ಞಾನ, ವ್ಯಾಕರಣದಲ್ಲಿ ವಿಕಾರಿ ಶಬ್ದ ಅಂದ್ರೆ ಏನು, अविकारी शब्द ಅಂದ್ರೆ ಏನು, ಜೊತೆಗೆ ಲಿಂಗ, ವಚನ, कारक, बदलने वाले और न बदलने वाले शब्दों को छांटने का अभ्यास करवाना है. अविकारी ಹಾಗೂ ವಿಕಾರಿ. ವಿಕಾರಿ ಅಂದ್ರೆ ಕಾಲಕ್ಕೆ, ಲಿಂಗಕ್ಕೆ ತಕ್ಕಂಥದ್ದು ಏನಾಗ್ತವೆ, ಬದಲಾಗ್ತವೆ. ಅವಿಕಾರಿ ಅಂದ್ರೆ ಕಾಲ, ಲಿಂಗ, ವಚನ ಏನೇ ಇರಲಿ ಅದು ಬದಲಾಗುದಿಲ್ಲ ಅಂತ ಶಬ್ದಗಳನ್ನ प्रैक्टिस ಮಾಡಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ एक व्याकरण चार्ट भी हमें यहाँ पर चाहिए. अंत में समेकित रचना भाग. रचना भाग आता है जहाँ पर अनुवाद है, सरल निबंध है और पत्र लेखन आदि को यहाँ पर छात्र सीखते हैं. निबंध का प्रैक्टिस करवाना है. प्रस्तावना, निबंध और उपसंहार, विस्तृत निबंध का रचना कैसे करना है ಆ ಒಂದು ಎಲ್ಲವನ್ನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ಕೊಡ್ಬೇಕು. निबंध के रूपरेखा का चार्ट, कहाँ कहाँ क्या क्या लिखना है, कैसे लिखना है, या फिर किसी भी 5 से 10 वाक्यों के अंदर आप एक छोटा सा निबंध लिखवा कर भी छात्रों का अभ्यास करवा सकते हैं. इस प्रकार से आप एक ಕಾರ್ಯ ಯೋಜನಾ बनवा सकते हैं. ಈ ತರ ತಾವುಗಳು ಒಂದು ಆಕ್ಷನ್ ಪ್ಲಾನ್ ಅನ್ನ ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಳ್ಬೇಕಾಗಿರುವಂತದ್ದು. ಸೊ ಇದರ PDF ಕೂಡ ನಾನು ಕೊಟ್ಟಿರ್ತೀನಿ. ನೀವು ನಿಮ್ಮ ಹಂತದಲ್ಲಿ ಬೇರೆ ಬೇರೆ ರೂಪದಲ್ಲಿ ಕೂಡ ಅದನ್ನ ತಯಾರಿಸಿಕೊಳ್ಳಬಹುದು. ಸೊ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋ ನಿಮಗೆ ಇಷ್ಟವಾಗಿದ್ರೆ, ಇನ್ನೂವರೆಗೂ ಯಾರು ಜೆಕಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿಲ್ಲ, ಅವ್ರು ದಯವಿಟ್ಟು ಜೆಕಾರ್ ಅಕಾಡೆಮಿನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಆಗಿ ಹಾಗೂ ಇದನ್ನ ಅತಿ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಶೇರ್ ಮಾಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಮತ್ತೆ ನಾವು ಭೇಟಿ ಆಗೋಣ ಮುಂದಿನ ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ. ಜೈ ಹಿಂದ್.